नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सोल मराठी। दैत्य निवारणी मंदिर परिसरात संरक्षक भिंत बांधणे आणि सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपयांचा निधी महायुतीच्या माध्यमातून मंजूर झाला असून या कामाचं भूमिपूजन आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं। कराडमधील दैत्य निवारणी मंदिर परिसरात संरक्षण भिंत बांधणे व सुशोभीकरण करण्यासाठी भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। या विकास कामांचे भूमिपूजन आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कराड नगरपालिकेमधील भाजपाचे नगरसेवक व विविध मान्यवर उपस्थित होते। या कामामुळे मंदिर परिसर अधिक सुरक्षित, स्वच्छ व आकर्षक होणार असून भाविकांना अधिक सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहेत। तसेच या परिसराच्या धार्मिक व पर्यटन विकासाला चालना मिळून स्थानिक विकासाला देखील गती मिळणार असल्याचं आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले म्हणाले। दैत्य निवारणी मातेच्या मंदिराच्या लगत संरक्षण भिंत व्हावी अशी मागणी कराड शहरातले सन्मान्य नागरिक अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधींना करत होते। मी माझं भाग्य समजतो की माझ्या माध्यमातनं हा निधी मंजूर व्हायला मदत झाली आणि विधानसभेचा सदस्य होण्यापूर्वी राज्य सरकारकडून 5 कोटी रुपयाचा निधी संरक्षण भिंत आणि त्याबरोबर पेवर ब्लॉकच्या साठी हा मंजूर झाला आणि 12 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार आहे। निश्चित स्वरूपी कराडची ज्या देवस्थानावर सगळ्यात जास्त श्रद्धा आहे अशा देवस्थानाचं काम हे आज येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि निश्चित स्वरूपी मोठ्या प्रमाणावर जे भाविक कराड शहरातले आणि पंचकृषी मधले जे इथे येतात त्यांना याचा फायदा होणार आहे।